मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रिया आणि शलाका दोघीही पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या असतात, ते सुद्धा वकिलांना घेऊन. आणि लगेचच विक्रांत व सुजित कुमार या दोघांचाही जामीन मिळवून घेतात. तेव्हा थँक्यू इन्स्पेक्टर साहेब असं आता विक्रांत जामिनाचे पेपर मिळवत म्हणतो. दोघेही आता जेलबाहेर आलेले असतात आणि त्या दोघांनाही तेवढाच आनंद होतो. त्यानंतर आता रिया लगेचच विक्रांतकडे जाते आणि म्हणते, डॅडा तू कसा आहेस, असं म्हणून ती त्याला मिठी मारून रडत असते. तेव्हा शलाकालाही तेवढाच आनंद होतो. सुजित कुमार मात्र आता त्या दोघींकडे पाहतच राहतो. त्यानंतर विक्रांत हा ॲडव्होकेट कांबळेचे आभार मानतो आणि वकील हा तेथून जातो. त्यानंतर रिया विचारते, डॅडा तू कसा आहेस. तेव्हा लगेचच आता विक्रांत म्हणतो, आता तूच बघ त्या सत्याने माझी काय अवस्था करून ठेवली आहे. तेव्हा रिया रागाच्या भरातच म्हणते की तू काळजी करू नकोस डॅडा, मी नेहमीच तुझ्याबरोबर असेन, अगदी नेहमीच. तेव्हा विक्रांत हा हसतच सुजित कुमारकडे पाहतो आणि शलाकाकडे सुद्धा. रिया पुन्हा डॅडाला जवळ घेते आणि तिला त्याची खूप काळजी वाटत असते. तर सुजित कुमार आणि शलाका मात्र हसत असतात. सत्या हा गाडीच्या आरशामध्ये पाहून आपले केस विंचरत असतो आणि शिट्टी वाजवून गाणं म्हणत असतो. त्याचवेळी त्याला आरशात मागे आता विक्रांत, सुजित कुमार आणि शलाका हे तिघेही दिसतात. आणि हे तिघेही दिसल्यानंतर एका क्षणी त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो आणि तो तेवढ्याच आश्चर्याने मागे वळून पाहतो. त्यानंतर विक्रांत विचारतो, अरे काल तू किती प्रयत्न केले मला जेलमध्ये टाकण्याचे, पण काही तासांतच मी आता तुझ्यासमोर उभा आहे. मी तर आता एका रात्रीत जेलमधून अगदी बाहेरच आलोय. तू आता बघतच राहा मी तुझी ना कशी वाट लावतो ते. आता मी असं काही करणार आहे ना की तू कुठचाच राहणार नाही. तेव्हा सत्या रागाच्या भरातच विचारतो, म्हणजे नेमकं तू काय करणार आहेस रे. कारण कसं आहे ना ढवळ्या, तू कितीही आणि काही बी ठरवलंस तरीही तू काही सुद्धा करू शकत नाही. तेव्हा विक्रांत आता रागातच म्हणतो, मी करून दाखवणारच आहे. मग आता तो रागातच विचारतो, तुला माझा व्याही होण्याची खूप इच्छा होती ना, आणि आता हीच इच्छा मी माझ्या पद्धतीने कशी पूर्ण करतो ना ते तू बघतच राहा. मग पुढे आता तो म्हणू लागतो, घर जावं ही कन्सेप्ट, सॉरी हा इंग्लिश नाही, ओनली मराठी. अरे तू घर जावई हा शब्द ऐकला आहेस का. मला असं वाटते ऑफकोर्स ऐकलंच असशील. मी आता तुझ्या भावाला ना घर जावई बनवणार. तेव्हा शलाका सुद्धा खूप हसत असते. तर सुजित कुमार आता त्या दोघांकडे पाहतच राहतो. तेव्हा गळ्यात पट्टा नसलेला कुत्रा असं म्हणून आता रवीबद्दल विक्रांत हा काही बीही बोलू लागतो. मग ते तिघेही एकमेकांच्या हातावर आता टाळ्या देतात आणि सत्याची अगदी खिल्ली उडवतात आणि रवीचा देखील ते बोलण्यातून अपमान करत असतात. तर सुजित कुमार सुद्धा आता विक्रांत आता सुजित कुमारच्या हातावर टाळी देणार, पण आता पटकन तो हात मागे घेतो. तेव्हा सुजित कुमारचा तिथे अपमान होतो. त्यावेळी आता सत्या हसतो आणि म्हणतो, अरे ढवळे तू पाहिलं का, तुझी बायको तू समजून या टकल्यालाच टाळी द्यायला लागलीये. म्हणजे याचा अर्थ काय होतो, तुझी आणि या टकल्याची लायकी एकाच लेवलची आहे हे कन्फर्म केलं ते बेन तुझ्याच बायकोने. तेव्हा विक्रांत रागातच म्हणतो, ए शट ऑफ, आता मी तुझं घर फोडणार म्हणजे फोडणारच. आणि आता तुझ्या घरातली लोक आहे ना ते एकमेकांची तोंड सुद्धा बघणार नाहीत. मी अशी अवस्था करून ठेवेन, समजलं. आणि आता तुझी उलटी गिनती सुरू, असं सत्याला चॅलेंज देत हसत असतो आता म्हणत असतो. तेव्हा सत्याला आता खूप राग येतो, कारण रवीबद्दल असं काही आता केलं तर मी याला सोडणार नाही असं त्याच्या मनात येतं. मग रागाच्या भरातच तो आपली मूठ अशी आवळतो आणि राग शांत करण्याचा प्रयत्न करतो. इकडे मीरा ही आता स्वयंपाकघरात असते आणि सत्याचाच विचार करत असते. ती म्हणते की यांची स्वप्न तर खूप मोठी आहे, परंतु त्यांना अजूनही ती पूर्ण करता आली नाहीये. गाडीचं म्हणाल तर गाडी त्यांचा जीव की प्राण आहे. आता त्यांचं पहिलं प्रेम त्यांना मिळवून दिलंच पाहिजे, म्हणजे त्यांच्या गाडीविषयी असणारं प्रेम. आता पण कसं करू कळतच नाहीये, असं म्हणून ती आपली काम करू लागते आणि आता भांड्यांची आवरावर करणार असते. पण आता एका भांड्याखाली तिला एक औषध सापडतं. तेव्हा ती आता विचार करते, अरे देवा हे काय आहे आता. मग त्या औषधाकडे जेव्हा ती पाहतच राहते तेव्हा मात्र तिला समजतं की निरूपाने खीर बनवली होती
आणि त्याच्यामध्ये हे औषध टाकलं होतं. मग आता तिच्या ह्या सगळा प्लॅन निरूपाच्या लक्षात येतो की या बाटलीतलं औषध यांच्या खिरीच्या वाटेत टाकून यांचा घसा बसवण्याचा प्लॅन होता. तर ती आता म्हणते की देविका आणि सासूबाईच्या या कारस्थानामध्ये मी सुद्धा फसले असते आज. नशीब वाचले बाबा. आणि कशा प्रकारे सत्याने आता त्या खिरीच्या वाट्यांची अदलाबदल करून निरूपावर विश्वास न ठेवता निरूपालाच कशा प्रकारे ती औषध टाकलेली खीर खायला दिली हे सगळं सत्याला आठवतं. मग आता मीराला सत्याचं याविषयी खूप कौतुक वाटतं. ती म्हणते एवढं तर करणारच ना ते, कारण सत्य आहेत ते सत्या. आणि यांच्या भाषेत म्हणायचं म्हटल्यानंतर की बरोबर त्यांचा गेम पालटवला. आता असं म्हणून ती मात्र हसत असते. मग आता ती विचार करत असते आणि म्हणते की आयुष्यात अडचणी तर येणारच, परंतु ना मार्ग काढला पाहिजे. आणि ते यांना ना अगदी बरोबर जमतं. पण आता यांच्या आयुष्यातला प्रॉब्लेम सुटत का नाहीये आणि त्यासाठी मी काही करू शकते का असा विचार तिच्या मनातच सतत येत असतो. कारण काहीही झालं तरी मला यांची स्वप्न ही पूर्ण करायची आहेत आणि यांची गाडी यांना परत आणून द्यायचीच आहे असं म्हणून मीरा सत्याच्या स्वप्नाविषयी आणि त्याच्या गाडीविषयीच विचार करत असते. तेवढ्यातच आजी तेथे येते आणि मीराकडे पाहत मनात विचार करू लागते, ही मुलगी ना कोणत्या तरी टेन्शनमध्ये मला दिसतीये. नक्कीच काहीतरी अशी अडचण असणार आहे जेणेकरून ती मला सांगत नाहीये. तेव्हा आता आजी मनातच विचार करते की मी मीराच्या मनातलं ना बरोबर बाहेर काढून घेणार म्हणजे घेणारच. आता दुसरीकडे विक्रांत, शलाका आणि त्याचबरोबर सुजित कुमार हे तिघेही सत्यावर खूप हसत असतात. तेव्हा सत्या खिशातून काहीतरी काढत असतो तर या तिघांची अगदी धांदलच उडते. ते तिघेही खूप घाबरतात आणि चाकू काढू नकोस खिशातून, चाकू काढू नकोस असं घाबरतच म्हणत असतात. परंतु सत्या ऐकतच नाही. सत्या डायरेक्ट आता खिशातून तो कंगवा काढतो आणि विक्रांतच्या मानेवर धरतो. विक्रांतला वाटतं की चाकूच आहे, मग नंतर त्याला समजतं कंगवा आहे आणि म्हणूनच त्याच्या जीवात जीव येतो आणि विचारतो की काय करतोस रे. तेव्हा सत्या काय करतो तर आपल्या कंगव्यानेच त्याचे केस विंचरू लागतो. ते पाहून आता त्याला राग येतो आणि तो म्हणतो शांत राहा जरा. मग आता सत्या म्हणतो, मग पुढे आता सत्या म्हणू लागतो, ढोळ्या मी तुला अगोदरच सांगितलंय, आपल्या केसाला आणि माणसांना जर कुणी धक्का लावलं तर आपली केस ही आपल्याच कोर्टात चालते. तेव्हा सुजित कुमार आता तोंड वर करून विचारतो, काय चाललंय रे, तू कोण समजतोस कोण तू स्वतःला. असं बोलून त्याला असं वाटतं की सत्या लगेचच आपलं ऐकेल किंवा इथून निघून जाईल. पण सत्या म्हणतोय, टाकल्या तू गप्प बस. हे बघ, जर पुन्हा तू पुढे काही बोललास तर या जन्मात काय पुढच्या 7 जन्मामध्ये 7 लाख विग आणले तरीही त्याच्यावर एक केस सुद्धा शिल्लक राहणार नाही याची सोय मी नक्कीच करून ठेवेन. अशी धमकीच तो सुजित कुमारला देत त्याला गप्प करतो. तेव्हा सुजित कुमार आता खूपच घाबरतो. तर विक्रांत आणि शलाका सुद्धा सत्याकडे पाहतच राहतात. दुसरीकडे आता मीरा ही स्वयंपाकघरात असते. तेव्हा आजी तेथे जाते आणि विचारते, काय ग झालं का जेवण. त्यावरती मीरा म्हणते, हो भाजी आणि आमटी झाली आहे, फक्त चपात्या आणि भात लावायचा राहिलाय. आता मी कुकर लावते आणि लगेचच चपात्या सुद्धा करून घेते. त्यावरती आजी म्हणतात, राहू दे की नंतर बघू, तू चल बरं माझ्याबरोबर जरा बाहेर, मी ना तुझी वेणीफणी करून देते. तेव्हा मीरा आपल्या केसांना हात लावते आणि तिला समजतं आज तर मी वेणी वगैरे काहीच घातली नाही. तर ती थोडी गोंधळते आणि म्हणते, आजी सॉरी हा, सकाळच्या गडबडीत जमलंच नाही मला वेणीफणी करायला. मी आत्ताच आवरते पटकन आणि वाटलं तर नंतर मग चपात्या वगैरे बनवते. तेव्हा आजी म्हणतात, अगं तेव्हा गडबडीत झालं नसेल, पण चल की मी करून देते तुझी वेणीफणी. पण आता मीरा म्हणते, नको आजी. तेव्हा आजी म्हणतात, चल की आजीने घातलेली वेणी टोचती की काय. त्यावरती मीरा म्हणते, तसं नाही आजी. तिला हट्ट करूनच जरा बाहेर घेऊन जाते. तर दुसरीकडे सत्या हा रागातच लगेच विक्रांतची कॉलर पकडतो आणि म्हणतो, लई स्वप्नात जगलास, आता ना तू जागा हो. आणि आता हे जे काही बोलला ना तू इथे, ते सगळे शब्द ना तू इज्जतमध्ये मागे घ्यायचेस. कुठे घ्यायचे तर मागे घ्यायचे असं म्हणून तो विक्रांतला धमकीच देतो. कारण कसं आहे ना, रव्या आहे ना, रव्या म्हणजे तुझा जावई, तो सगळ्यात अगोदर ना आपला भाऊ आहे, समजलं. आणि नुसता भाऊच नाही तर जान आहे आपली.
आणि तू मला आणि रव्याला तोडणार का? अरे मला तर तेव्हाच तुझी लायकी समजली की जेव्हा तू तुझ्या पोटच्या पोरीची ना अगदी खोटी शपथ घेतली. तेव्हा विक्रांत आणि शलाकाला आता सत्याच्या या बोलण्याचा खूपच राग आलेला असतो. आणि आता मीच तुला चॅलेंज करतोय की लवकरात लवकर तू ज्या मुलीची खोटी शपथ घेतली ना तीच मुलगी तुझा हा खोटारडा मुखवटा फाडून टाकेन. आणि जे घर तू तोडायचं म्हणतोस ना ते घर सुद्धा लगेचच सावरेल सुद्धा आणि तीच सावरणार. कारण या सत्याची सत्यागिरी तिला बरोबरच मार्ग दाखवेन. आजपर्यंत तू सत्याची सत्यागिरी पाहिलीस पण आता तुझ्या पोरीची बघ. असं म्हणून सत्या त्यांच्यासमोर अशी कॉलर ताठ करतो. त्याचबरोबर आपला गॉगल काढतो आणि त्या गॉगलवरची धूळ अशी फुंकर मारतो आणि लगेचच गॉगल घालून त्याच्यासमोर शिट्टी वाजवत गाणं गुणगुणत मोठ्या ऐटीतच तेथून जातो. तेव्हा विक्रांत मात्र आता खूपच भडकतो आणि शलाका सुद्धा. सगळं पाहून सुजित कुमार मात्र हसू लागतो. इकडे आजी या मीराची केस विंचरून देत असतात. तेव्हा आजी विचारते, काय ग तू काय मगाशी म्हणाली होतीस, पण मी काय तुझी सासू आहे का केस ओढायला? त्यावरती मीरा म्हणते, अहो आजी तसं नाही, पण सकाळच्या गडबडीत ना राहून गेलं आणि मी केली असती वेणीफणी, तुम्हाला उगीच कशाला त्रास. तेव्हा आता कसलं ग, कसला त्रास? कसलाच नाही अगं, हे ना फक्त निमित्त असतं, कारण असतं. पूर्वी ना मुद्दामच मुली या आईच्या आणि आजीच्या समोर अशा वेणीफणी करायला बसायच्या आणि त्यामुळेच ना मुलींना त्यांच्या मनातलं सुद्धा बोलता यायचं आणि मुलींना त्यांचं मन सुद्धा मोकळं करता यायचं. नाहीतर आपली दुखणीनं नेहमी आपल्या मनातच राहतात आणि मनाची सुद्धा घुसमटच होते. आणि अलीकडे गप्पा मारण्यासाठी म्हणे डॉक्टर असतात, मोठ्या मोठ्या फ्या सुद्धा घेतात, मन मोकळं करता येतं म्हणे. मग मीरा म्हणते, हो आहे ना. त्याचवेळी आजी म्हणते, पण मला एक कळत नाही, अलीकडंच या गोष्टींची गरज का पडली असेल? कारण आमच्या वेळी कुठे होता तो स्ट्रेस का फ्रेस म्हणे ते? कारण आम्ही आईशी आणि आजीशी बोलून आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी अलगद मिळायची. तेव्हा मीरा म्हणते, हो तुमचंही बरोबरच आहे. त्यावरती आजी विचारतात, काय बरोबर आहे? अगं मी काय म्हणते ते समजतंय ना ग तुला? त्यावरती मीरा म्हणते, हो बरोबर आहे ना तुमचं. तेव्हा आजी म्हणते, अगं बरोबर आहे ना, मग सांग की तुझ्या मनात नक्की असं काय चाललंय जे तू मला सांगत नाहीयेस? त्यावरती मीरा म्हणते, आजी कुठे काय हो, काहीच नाही. पुढे आता आजी म्हणते, अगं तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे बघितलेत मी, कारण तुला काही टेन्शन आहे ना ते दिसतंय मला. आणि आजी म्हणतेस ना ग मला, मग तुझ्या मनात नक्की काय चाललंय सांग ना मला. त्यावरती मीरा म्हणते, आजी खरंच अहो तसं काही सुद्धा नाही. तेव्हा आजी म्हणते, अगं बोल, जसं मला सत्या तशीच तू सुद्धा आहेस. तेव्हा मीरा म्हणते, तसं नाही. असं म्हणून ती आता सत्याच्या स्वप्नाबद्दल आजीला सांगणार. तेवढ्यातच निरूपा आता तेथे येते आणि लगेचच काहीतरी बोलू लागते, पण तिच्या घशातून आवाजच येत नसतो, तिला व्यवस्थित बोलता येत नसतं. या दोघीही तिच्याकडे मग पाहतच राहतात. तेव्हा आजी विचारतात, काय घात झाला? कुणाचा घात झाला? कसा झाला? असं म्हणून आजीच तिला गोंधळात टाकतात. तर निरूपाला भात भात म्हणायचं असतं, पण आजी बरोबर तिची गंमत करतात आणि घात झाला म्हणून वाट लागली का असं विचारतात. आणि नक्की कशी वाट लागली आणि एवढी वाट लागेपर्यंत तू थांबलीच कशी? तर निरूपा सारखीच भाताचं नाव घेत असते. आजी मुद्दामच म्हणते, अगं काय म्हणते मला नाही व्यवस्थित समजत. मग मीरा म्हणते, आजी अहो त्यांना भात म्हणायचंय. तेव्हा आजी म्हणते, गप्प बस ग, ती काय म्हणतीये तेवढं तरी घेऊ ना. तर मीरा मात्र आता गालातच हसते, कारण आजी बरोबर निरूपाला आता वेगळंच उत्तर देऊन तिलाच वेड्यात काढू लागते. तर निरूपा सुद्धा आता तोंड वाकडं करते आणि जरा वैतागतेच. मग पुढे आजी म्हणते, तुला नसल सुधरेत तर मला सांग, मी बघते ना त्याच्याकडे. तेव्हा मीरा म्हणते, अहो आजी त्यांना एक म्हणायचंय. त्यावरती आजी मीराला तोंडातून एक शब्द देखील काढू देत नाही आणि म्हणतात, तू गप्प बस ग, तुझं काय चाललंय आपलं मध्ये मध्ये? कारण तिचं महत्वाचं आहे, तिचा एवढा घात झालाय, आता कुणी केलाय, कसा केलाय तिला विचारायला नको का? अगं आता बघ की किती वाट लागलीये तिची. त्यावरती मीरा म्हणते, आजी मी तेच म्हणायलीये की त्यांना. तर आजी पुन्हा एकदा मीराला बोलू देत नाही आणि म्हणते, निरूपा अजिबात या मीराकडे लक्ष देऊ नकोस, मला नीट सांग बरं नक्की झालंय काय ते, आणि तुझ्या बाबतीत नक्की कुणी काही केलंय का? असं पुन्हा पुन्हा विचारते.
तेव्हा निरूपा म्हणते अहो असं म्हणून ती आता लगेचच ॲक्शन करून दाखवते, पण आजी न समजल्यासारखंच आपली करत असते आणि निरूपालाच पुन्हा पुन्हा वेड्यात काढते. तर दुसरीकडे सत्या आता टूर्स अँड ट्रॅव्हल्स या कंपनीमध्ये आलेला असतो. ती मुलगी काम करणारी असते आणि ती विचारते तुमचंच नाव सत्यजित गायकवाड का? तेव्हा तो म्हणतो हो माझंच नाव आहे सत्यजित गायकवाड. त्यावरती ती विचारते बोला तुमचं नक्की काय काम होतं? मग आता सत्याला लगेचच ती प्रश्न विचारू लागते तुम्हाला 4 व्हीलर चालवता येते का? सत्या म्हणतो हो येते की, कारण अख्ख्या जगामध्ये ना आपण 1 नंबरचा ड्रायव्हर आहे आणि आपल्या गाडीत एखादा माणूस जर बसला ना तर त्या माणसाच्या पोटातलं पाणी सुद्धा हलत नाही. ती मुलगी म्हणते अहो सांगलीतले रस्ते. तेव्हा तो म्हणतो हो माहीत आहे की, अहो मला एकदम गल्ली बोळे काना कोपरा सगळं म्हणजे सगळं माहीत आहे. तेव्हा ती म्हणते ओके, पण आता शेवटचा प्रश्न, कधी बाहेर गावी जावं लागलं तर नाईट ड्रायव्हिंग किंवा पाऊस असेल तर? तेव्हा सत्या सांगतो त्याचा तर काही सुद्धा प्रॉब्लेम नाही, कारण आपण सलग नॉनस्टॉप 2 दिवस सुद्धा गाडी चालवू शकतो. मग डोंगर असो पाऊस असो किंवा काळोख असो. आणि अख्ख्या सांगलीमध्ये सेफ गाडी चालवणारा एकच माणूस आहे, त्याचं नाव सत्यजित सुधाकर गायकवाड. तेव्हा ती म्हणते बरं ठीक आहे, पण तुमचं लायसन्स दाखवा. मग आता त्यानंतर ती मुलगी लगेचच सत्याचं ड्रायव्हिंग लायसन्स पाहते आणि त्याची हिस्ट्री चेक करते. तेव्हा ती पुन्हा आता त्याच्याकडे ते लायसन देत म्हणते आय एम सॉरी, आम्ही आमच्या कंपनीमध्ये तुम्हाला ड्रायव्हर म्हणून जॉईन करू शकत नाही. असं म्हटल्याबरोबरच आता सत्याला प्रचंड असा धक्का बसतो आणि तो विचारतो का बरं? मग आता ती म्हणते कारण तुमच्या नावावर क्रिमिनल रेकॉर्ड आहे आणि त्यामुळे आम्हाला असं करता येणार नाही, आम्हाला तशावरून ऑर्डर असतात. मग आता सत्य तरी ही रिक्वेस्ट करतो की चुकून झालं होतं, पण आता क्रिमिनल हिस्ट्री ही अगदी रद्द झाली आहे आणि असं काही नव्हतं, चुकून ते झालं होतं. त्यावेळी आता त्या म्हणतात तरीही सॉरी सर, आम्ही नाही घेऊ शकत तुम्हाला इथे. अहो कारण आमच्या क्रेडिबिलिटीचा प्रश्न आहे, त्यामुळे सॉरी सर. सत्याला खूप म्हणजे खूपच वाईट वाटतं आणि तो लगेचच आल्या पावली माघारी त्या ऑफिसमधून फिरतो. इकडे आता निरूपा सारखीच भात करत असते, ॲक्शन करून दाखवत असते. तेव्हा आजी विचारते काय तुला भात म्हणायचंय का? मग आता ती म्हणते हो झाला का? तेव्हा आता आजी म्हणते हो मग असं नीट बोल ना जरा, असं घात पात काय बोलतेस? मीरा लगेचच उठते आणि म्हणते की थांबा मी लावते हा लगेचच भात. त्यावरती आजी म्हणतात तू थांब, मी आता तुझी वेणी फेणी करतीये ना, आता तू कुठे चाललीस? असं म्हणून आजी मुद्दामहूनच मीराला आता तिथे थांबवून घेते आणि निरूपाला म्हणते निरूपा जा बरं तूच लाव भात वगैरे. तेव्हा निरूपा म्हणते अहो माझा घसा बसलाय. तेव्हा आजी म्हणते घसा बसलाय ठीक आहे, पण तोंड चालत नाही, हात तर चालतायत ना, हात आहेत ना तुझे शाबूत, आणि तोंडाने नाही तर हाताने भात घालायचा असतो. मग चालव जरा हात, भात लाव आणि चपात्या सुद्धा करून घे आता. तेव्हा निरूपा आता म्हणते हो करते करते असं म्हणून ती अगदी गपगुमानेच किचनकडे जाते. तर आजीने चांगलंच आता निरूपाला कामाला लावलेलं असतं. तेव्हा मीराला मात्र आता निरूपाबद्दलच खूप वाईट वाटत असतं. तेव्हा आजी मात्र हसते आणि विचारते मीरा दाखवली की नाही मी सुद्धा सत्यागिरी? मग आजी विचारते तू काहीतरी बोलत होतीस ना? त्यावरती मीराला आता सांगू की नको असं होत असतं. तेव्हा ती म्हणते आजी अहो यांची स्वप्न ना खरंच खूप मोठी आहेत आणि ती त्यांची स्वप्न मला सगळी पूर्ण करायची आहेत, पण कसं करू ना तेच मला समजत नाहीये. कारण साधी यांची गाडी आणायची म्हटलं, यांना परत मिळवून द्यायची म्हटलं तरीही ते सुद्धा माझ्याच्याने शक्य नाहीये. तेव्हा आजी म्हणते अगं तुझ्याकडे काहीतरी असेल ना? मीरा म्हणते खरं सांगू खरंच माझ्याकडे काही नाहीये आता सध्या. पुढे आजी म्हणते अगं मला सांग पण सत्याकडे आहे का त्याच्याशिवाय दुसरं काही? आणि त्यामुळे तर गाडी पुन्हा आणावी लागेलच ना? तेव्हा मीरा म्हणते हो आणावी तर लागेलच. आजीच्या मनात काहीतरी येतं म्हणून त्या म्हणतात की थांब मीच आता काहीतरी करते. त्यावरती मीरा म्हणते नाही आजी, यांना तुमच्याकडून असे पैसे घेतलेले ना अजिबात आवडणार नाही आणि म्हणूनच मी तुमच्याकडनं असे पैसे नाही घेऊ शकत आजी, प्लीज असं करू नका असं मीरा सतत म्हणते. त्यावरती आजी विचारतात पण मी पैसे देणार आहे असं म्हटले का मीरा? मग आजी म्हणतात अगं मी म्हटलं काहीतरी निर्णय घ्यायला हवा, कारण सत्याची गाडी परत आणायची म्हटल्यानंतर तुलाच काहीतरी त्यातून मार्ग काढावा लागेल, त्यामुळेच आता तू अगदी नीट विचार करून ठेव. तेव्हा मीरा हो म्हणते. तेव्हा मीरा आता त्याच गोष्टीचा विचार करत राहते.
तर आजी तिच्याकडे पाहतच राहते, कारण आजीला माहीत असतं मीराला आता एवढी पैशांची सोय होणार नाही आहे. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मीराच्या रूममध्ये आजी येते आणि म्हणते, हे बघ, पैशांची जर काही सोय होत नसेल तर तुझ्या हक्काचं हे श्रीधन आहे, हे अजिबात तू कधी विसरायचं नाही. अगं, तुझ्या खऱ्या दागिन्याचं तेज जर तळपवायचं असेल तर या कपाटात बंद ठेवलेल्या दागिन्यांना तू अगोदर बाहेर काढ. तेव्हा आजी सुद्धा आता स्वतःकडचे काही दागिने मीराला देतात. त्यानंतर आता हे सगळं काही निरूपा ऐकते आणि पाहते. मनातच विचार करू लागते की या दोघींचे दागिने देऊन हा त्या पनवतीचा प्रॉब्लेम सॉल्व करणार आहेत की काय. पण आता मी सुद्धा बघतेच कशी दागिने विकते ही, कारण हिच्याकडे ते दागिने टिकले तर ही विकेल ना, असं म्हणून निरूपा ते दागिने चोरण्याचा आता निर्णय घेते. पण तिला एकही सत्याचं काम अजिबात होऊच द्यायचं नसतं. तर आता निरूपा ही हसतच त्या दोघींकडे पाहते. त्या दोघींचा प्लॅन तिला फ्लॉप करायचा असतो. तर आता मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.